तुकया भक्त मधुसूदन लेखांक 9 मागील लेखांकातील विषयाला धरून सांगावे वाटते की अर्वाचीन पाश्चात्य साहित्यिकांसह अनेक भारतीय साहित्यिक समाजसुधारक दिग्गजांवर तुकोबारायांच्या अभंगगाथेचा प्रभाव पडला आहे. बंगाल प्रांतात जन्मलेले विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांचे गीतांजली हे काव्य तुकोबांच्या अभंगगाथ्याचे तंतोतंत रूपांतरच आहे. पुण्यातील बाळ गंगाधर टिळक यांच्या गीता रहस्यात तुकोबांची अभंग वचने प्रमाणादाखल जागोजागी विखुरलेली आपणास पाहावयास मिळतात. तुकोबा हे तर फुलेंचे आदर्श आहेत. महात्मा ज्योतिराव फुलेंचे अखंड हे काव्य तुकोबांच्या अभंगाप्रमाणेच आहे. अशा प्रकारे तुकोबांच्या विद्रोही विचाराचा परिणाम चिंतक, अभ्यासकांवर, समाजसुधारकांवर प्रचंडपणे पडला आहे. संत तुकोबांच्या अभंग प्रेरणेतूनच फुले दाम्पत्य आणि फातिमा शेख यांनी ब्राह्मणांच्या विरोधाला तोंड देऊन पुण्यात शिक्षणाचे खुले वर्ग भरवले. त्यामुळेच आज शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखली जाणारी शिक्षण व्यवस्था या ठिकाणी कार्यरत आहे. त्यामुळेच आज पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे नाव दिले गेले. मध्ययुगीन काळात याच पुणे जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरी गडावरचे झाला. पुण्याजवळच देहू आणि आळंदी तर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या जन्मकर्म समाधीमुळे पुण्यभूमी म्हणून ही महाराष्ट्राची भक्ती व अध्यात्माची केंद्रे बनली आहेत. तुकोबांच्या बीजेला आणि माऊलींचा प्रस्थान सोहळ्यास लाखो माणसे प्रतिवर्षी देहभान विसरून भक्ती कीर्तनात इथे दंग होतात. विठू माऊलीच्या दर्शनाच्या आतुरतेने इथूनच देहू आळंदीतून पंढरपूरला प्रस्थान सोहळा निघतो. आणि म्हणून पुणे जिल्ह्याला सांस्कृतिक असा अविभाज्य दर्जा दिला गेला आहे. इथेच तुकोबांची अभंग साहित्य परंपरा, सांस्कृतिक विचारधारा, नाट्य परंपरा, विद्यादानाचे ज्ञानदानाचे ज्ञानपीठ, गीतेवर मराठी साज चढवून जीवनाचे तत्त्वज्ञान मांडणारे ज्ञानदेवांचे आध्यात्मिक विचारपीठ, या असंख्य विचार प्रेरणेतून आपले कार्य करत राहणारी ही पुण्यपत्तन सांस्कृतिक राजधानी म्हणून निश्चितपणे ओळखली जाते. परंतु याच सांस्कृतिक राजधानीत आज पुण्याचे पतन होऊन जगद्गुरू संत तुकोबाराय यांच्या तपोभूमीला, साक्षात्कार भूमीला आज खंडित केले जात आहे. इंद्रायणी रसायन झाली आहे याचा विचार मात्र आज कोणालाही पडत नाही. तुकोबांचा साक्षात्कार तपोभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भामचंद्र पर्वतासारख्या पुण्यपावन भूमीला सुरुंग लावून उद्ध्वस्त करण्याचा डाव आज स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या स्वकीय राज्यकर्त्याकडून होत आहे, ही लांछनास्पद गोष्ट आहे. याचा साधा विचारसुद्धा या पुण्यभूमीवासियांना येऊ नये. ही किती खालची पातळी या पुण्यभूमीने गाडली आहे. ज्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी जगदोद्धारासाठी अभंग साहित्याची निर्मिती भामचंद्र पर्वतावर केली, तोच भामचंद्र डोंगर आज महाराष्ट्र शासनाची MIDC तोडत असून सर्व बाजूंनी लँड माफिया व बिल्डर लॉबींच्या घशात ही तपोभूमी सापडली आहे. आणि म्हणूनच ती वाचवण्यासाठी तुकोया भक्त मधुसूदन महाराज आपल्या जीवनाची पराकाष्ठा करत आहेत. आज याचा तुम्हाला विचार करावाच लागेल आणि भामचंद्र मुक्तीच्या लढ्यात मधुसूदन महाराज यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहावे लागेल. सत्याला सामोरे जावे लागेल आणि येथील नीच पाखंडी वृत्तीला संपुष्टात आणावं लागेल की ज्यान याच पाखंडी वृत्तीने भामचंद्राला संपवण्याचा प्रयत्न चालवला आहे. या पावनभूमीला अबाधित ठेवण्यासाठी आपण सर्वजण या भामचंद्र लढ्यात सक्रिय सहभाग घेऊया आणि मधुसूदन महाराजांच्या या लढ्याला बळ देऊयात, एवढीच आपणास मी विनंती करत आहे. इति संकलन व लेखन विजय दणाणे.